फडणवीसांच्या कार्यक्रमाला एकनाथ खडसे यांची उपस्थिती. धरणगावमधील फडणवीसांच्या कार्यक्रमात खडसे स्टेजच्या खाली, महाजन, रक्षा खडसे, गुलाबराव पाटील हे मात्र मंचावर, एकनाथ खडसे मात्र खाली बसले होते. जळगावमधील कार्यक्रमात फडणवीसांनी खडसेंचं थेट नाव घेणं टाळलं. फडणवीसांकडून समोर बसलेले मान्यवर असा खडसेंचा उल्लेख. खासगी कार्यक्रम होता, त्यामुळे सर्वांनाच स्टेजवर स्थान देणं हे अपेक्षित नव्हतं. जळगावातील कार्यक्रमानंतर एकनाथ खडसेंचं विधान, तर मुख्यमंत्री आले पण आमच्या पदरात काहीच पडलं नाही, खडसेंची टीका. उद्धव ठाकरे बोल बच्चन लोकांना मी उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. अमित शहा आणि फडणवीस घरफोडे असल्याची ठाकरेंकडून टीका करण्यात आली होती. युती करण्यासाठी किती लाचार झालेत, युती करता का असं म्हणतायत. राज ठाकरेंसोबत युतीच्या चर्चांवरील उद्धव ठाकरेंच्या विधानावर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर. मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येत आहेत म्हणून मेंढेंचा जळफळाट. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका. मनसे ठाकरे युतीच्या शादीत ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना. खासदार संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांना टोला, तर दोन्ही भाऊ एकत्र येऊ नयेत म्हणून तडफड सुरू असल्याचा राऊतांचा दावा. मनसे सोबत युती केल्यास ठाकरेंच्या थोड्या तरी जागा येतील. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांची टीका. दोन्ही शिवसेना आणि मनसेने एकत्र यायला हवं. दोन्ही शिवसेना मनसेच्या युतीसाठी पुढाकार घ्यायला तयार. शिंदेंच्या शिवसेनेमधून मोठी बातमी. कीर्तीकरांचं मोठं वक्तव्य. सोलापूर दौऱ्यावर असलेल्या नांदगावकरांचं ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वागत. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या आधीच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह. तो जल्लोष परत आणा, ठाकरेंच्या शिवसेनेची नांदगावकर यांना साद. राज ठाकरे यांच्या मनामध्ये आहे तेच माझ्या मनात. राजकारणामध्ये वेळ नेहमी येते, मात्र कुठलीही वेळ वाईट नसते. ठाकरेंची शिवसेना मनसे युतीवर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया. मतांच्या राजकारणासाठी दाढ्या कुरवाळणं बंद करावं. बाळासाहेब स्वर्गातून पाहत असतील तर त्यांना आज वेदना होत असतील. पडळकर यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका. जे महाराष्ट्राच्या मनात तेच मी करेन. मराठी ताकद एकत्र होऊ नये म्हणून मालकांचे नोकर भेटतायत. राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवरून उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल. मुंबईमध्ये आम्हा सर्वांमध्ये उद्धव ठाकरे यांचीच ताकद जास्त. उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल. बीएमसी निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवार यांचं मोठं विधान. कोणत्याही भाषेची सक्ती करणं हे काही योग्य नाही. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया. हिंदी सक्तीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज बैठक. पुढच्या आंदोलनाची दिशा कशी असणार बैठकीमध्ये ठरेल. आज दुपारी 2 वाजता मनसे विभाग अध्यक्षांसोबत चर्चा होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे लवकरच राज ठाकरे यांची भेट घेणार. हिंदी भाषेबाबत काढलेल्या परिपत्रकासंदर्भात चर्चा होणार. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको, मनसेची शालेय शिक्षण संचालकांना इशारा. अंधेरीमध्ये मनसेचे कार्यकर्ते आक्रमक. रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जाऊ नये. शिवसेनेच्या बैठकीमध्ये रायगडमधील नेते आणि पदाधिकाऱ्यांचा सूर. रायगडमध्ये राष्ट्रवादीला युतीमध्ये घेऊ नये, सेना नेत्यांची मागणी. सूत्रांची माहिती. बारामतीमधील कार्यक्रमात पवार कुटुंब एकत्र. अजितदादा अनुपस्थित. एआय कार्यशाळेच्या निमित्ताने पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार कार्यक्रमासाठी उपस्थित. लोकसभेला देखील बँक उघडली होती. लोकांनी यातून काय समजायचं ते समजून घ्यावं. पीडीसीसी बँक रात्री उघडल्यावरून पवारांचा निशाणा. दोन्ही शिवसेनांनी एकत्र यायला हवं. दोन्ही शिवसेनांच्या युतीसाठी पुढाकार घ्यायला तयार. गजानन कीर्तीकर यांचं मोठं वक्तव्य. आणि एक महत्त्वाची बातमी.